नमस्कार, सृष्टी फॅशन डिझायनिंग मध्ये आपले अगदी मनापासून स्वागत। आज ना आपण आरीवर्क क्लास मध्ये जे शिकणार आहे ना ते थोडंसं न्यू आहे, तर त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे आणि तोही स्किप न करता, कारण आज आपण काय घेणार आहे, ज्या जरीच्या लाईन आहेत गोल्डन कलरचा जो आपण धागा वापरलेला आहे त्याच्या 2 लाईन घेणार आहे आणि त्याच्यानंतर एक मोठा मणी आणि छोटा मणी असं आपण पूर्ण डिझाइन कंप्लीट करणार आहे, जी की आपल्याला ब्लाउजला वर्क करण्यासाठी कामाला येते। पण त्याच्यासाठी तुम्ही सुरुवातीचे पण व्हिडिओ बघत चला, जे की आपले चॅनलला यूट्यूब चॅनलला टाकलेले आहे। तर त्यामुळे काय करा, तुम्ही डीप मधले जे व्हिडिओ आपण सुरुवातीला टाकलेले आहे, गाठ कशी मारायची तिथून सुरुवात करा बघायला, म्हणजे तुम्हाला जे मी आज शिकवेल ते तुम्हाला समजेल की कसं करायचं। पण त्यासाठी तुम्हाला माझ्या व्हिडिओला लाईक करावं लागेल आणि चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल। चला मग आता आपण आपल्या वर्कला सुरुवात करूया। तर नमस्कार मैत्रिणींनो, सृष्टी फॅशन डिझायनिंग मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। आज आपण आरीवर्क क्लासचा आपला आज जवळजवळ 12वा दिवस आहे आणि आपण 11 दिवसामध्ये जे काही शिकलो मी त्याचे सर्व व्हिडिओ यूट्यूबला टाकलेले आहेत। ते तुम्ही सर्व चॅनलला भेट देऊन सर्व व्हिडिओ कंटिन्यू बघत चला, कारण काय होतं, सगळं पहिल्यापासून जर बेसिक आपल्याला येत गेलं तर जे काही मी आता शिकवते हे मला परत सांगायची गरज नाही। आपला गोल्डनचा जो धागा आहे त्याला पहिले अशी गाठ मारून घ्यायची। याचाही मी तुम्हाला डिटेलचा व्हिडिओ टाकलेला आहे यूट्यूबला, तुम्ही त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत चला आणि डिटेलमध्ये बघत चला, कारण काय होतं, जे काही आपण टाकतोय ना ते तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व काही व्हिडिओमध्ये आहे। हे बघा, आपण अशा पद्धतीने याला गाठ मारून घेतलेली आहे। आता हा उरलेला धागा आपण कटरनी कट करून घेणार आहे, कारण आपला जेवढी फिनिशिंग आपली वर दिसते ना तेवढीच आपली खाली पण दिसली पाहिजे। हे बघा, असा धागा आपण करून घेतलाय। आता आपण काय करणार आहे, इथे एक लाईन ड्रॉ करून घेणार आहे। आपण याला गाठ मारून घेतली आहे, ही गाठ आपण अशी आता आपल्या 2 बोटांमध्ये पकडून घेणार आहे। हे बघा, मी सुई आहे, चपटी सुई वापरते आहे। हिला झाकण लावून ठेवायचं, कारण काय होतं, सुई ना आपली खाली पडल्यानंतर खराब होते। हे बघा, खालचा धागा वर आलेला आहे। आता आपण ही साखळी आहे ना कंटिन्यू करून घेणार आहे। आपण जे मणी वापरतो ती लाईन नाही घ्यायची आपल्याला, त्यामुळे आपल्याला पहिले 2 राऊंड आपल्याला साखळीच घ्यावी लागते बघा। आडा असा मारायचा खालचा तुम्हाला। हे बघा, आता आपण याला लागूनच अशी दुसरी लाईन घेणार आहे। त्यासाठी बघा मी धागा वर काढलेला आहे। आपण ही जी आपली साखळी तयार झालेली आहे, आपण याला शेजारीच दुसरी साखळी करणार आहे। हे बघा, आपली दुसरी पण चेन स्टिक झालेली आहे। आपण ह्या दोन्ही चेन स्टिक जवळजवळ घेतलेल्या, एकदम जवळ घ्यायच्या ह्या दोन्ही लाईन, कारण आपण ज्यावेळेस नेकला करतो ना आरीवर्क, तर त्यावेळेस आपल्याला अशाच 2 किंवा 3 लाईन घ्यावी लागते, कारण मग मशीनवर जेव्हा आपण गळा पलटीचा वगैरे शिवतो ना तर टेलरला कसं आहे माहिती आहे का, मणी येतात दाब खाली, त्यामुळे आता इथे आपण नॉट मारून घेणार आहे एंडचा धागा। हे बघा, एंडचा धागा मारतानाचा पण व्हिडिओ मी यूट्यूबला टाकलेला आहे, तुम्ही चॅनलला भेट देऊन तो पण व्हिडिओ बघून घेऊ शकता।
कापडाचं छिद्र जर मोठं झालं ना तर खालचा धागा पटकन येत नाही बघा, असा प्रॉब्लेम येतो. त्यामुळे आहे ना शक्यतो सुई वगैरे बघा, हा धागा वर आला की या धाग्यामधनंच आपल्याला हा आपला जुना धागा जो आहे ना हा आपल्याला काढून घ्यायचा असतो. हे बघा झाली याची गाठ. आता याला आपण कटरनी कट करून घेणार आहे. आणि मणी कुठे टाकायचे मग? आता मणी काय याच्यावर लाईन घ्यायची साईड. बघा आपण ना ह्या गोल्डनच्या म्हणजे गोल्डन धाग्याने आपण चेन स्टिक केलेली आहे. तर ह्या चेन स्टिक आहे ना एकदम अशा जवळ केलेले आहे, तुम्ही बघू. हे बघा आपण ना जे गोल्डन कलरचा धागा आहे आपला, हा धागा याने आपण 2 चेन स्टिक तयार करून घेतलेले आहे. तर ह्या चेन स्टिक आहे ना अशा एकदम जवळ करून घ्यायच्या. मग त्याच्यानंतर आपण मण्यांसाठी तुम्ही मण्यांसारखा गोल्डन कलरचा किंवा मग येलो कलरचा धागा वापरायचा. मण्यांना हा साधाच धागा वापरायचा, कारण हा आपला धागा आहे ना पॅक असतो म्हणजे पक्का असतो. मग हे बघा याची गाठ वगैरे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये टाकलेली आहे, त्यासाठी तुम्ही पहिला व्हिडिओ बघून घ्या आपल्या चॅनलला. आणि त्याच्यानंतर सुईला आहे ना झाकण लावून ठेवायचं बघा, म्हणजे काय होतं सुईचं जे तोंड आहे ना ते खराब नाही होत. आता कपडा असा टाईट करायचा आणि हे बघा खालचा धागा वर काढून घ्यायचा. खालचा धागा वर काढला की हा मणी आहेत हे, तर आपण मण्यांची सुई पण वापरू शकतो आणि तुम्ही ही पण सुई वापरू शकता. पण याच्यामध्ये आहे ना मग एका वेळेस 2 किंवा 3च मणी बसतात. एकदम मण्यांच्या जवळ धागा न्यायचा, सुई न्यायची एकदम मण्यांच्या खाली आणि हे बघा असे मणी पॅक करून घ्यायचे. आता आपलं हे डिझाईन कंप्लीट झालेलं आहे. तुम्ही आज हे सर्वजण असं डिझाईन करून घ्या. आता आपल्याला याला अजून नवीन लुक द्यायचा आहे, ते मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल. त्यासाठी तुम्ही उद्याचा पण व्हिडिओ बघा आणि आजचा हा व्हिडिओ स्किप न करता बघा. आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका.